दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरात वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। सातपूर परिसरात माऊली बाईक मॉलच्या 5व्या शाखेचे भव्य उद्घाटन पार पडले असून सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उत्तम दर्जाच्या गाड्या उपलब्ध करून देण्याचा या मॉलचा उद्देश आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते या मॉलचे उद्घाटन करण्यात आले। नाशिकच्या सातपूर परिसरात माऊली बाईक मॉलची 5वी शाखा सुरू करण्यात आली आहे। सध्या वाढत्या वाहनांच्या किमतीमुळे अनेक नागरिकांना नवीन गाडी घेणे परवडत नाही। याच पार्श्वभूमीवर चांगल्या दर्जाच्या जुन्या गाड्या नव्यासारख्या तयार करून स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम माऊली बाईक मॉलकडून राबवण्यात येत आहे। या मॉलमध्ये ग्राहकांसाठी जुन्या गाड्यांवर लोन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या नागरिकांनाही गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे। यावेळी बोलताना करण गायकर यांनी सांगितले की प्रत्येक घरात गाडी असावी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे। तसेच त्यांनी मॉलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आमचे मित्र पैलवान दिनेश भाऊ जाधव यांच्या माऊली मोटरसायकल वाहन विक्री या 5व्या शॉपचं उद्घाटन आज या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरं झालं। अनेक लोकांना, अनेक तरुणांना बुलेट असेल, यामाहा गाडी असेल, या सर्व गाड्यांचे एक क्रेज आहे आणि त्या ग्राहकाला त्या गाड्या पसंत पडल्या पाहिजे। एक नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवलेल्या गाड्या आणि त्या गाड्यांच्या माध्यमातून एक वेगळी क्रेज निर्माण केलेली आमचे दिनेश भाऊ यांचा हा व्यवसाय अत्यंत सुंदर पद्धतीने नाशिक शहरात एक तरुणांना आदर्श व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे। नवीन गाड्यांचे शोरूम, नवीन गाड्यांच्या किमती आज मितीला तरुणांना किंवा लोकांना परवडत नाही। त्याच पार्श्वभूमीवर नवीन गाडीच्या तोडीस गाड्या, चांगल्या जुन्या गाड्या चांगल्या बनवून त्यांची विक्री करून ग्राहकाला समाधान कसं मिळेल या दृष्टिकोनातून त्यांचा हा व्यवसाय या नाशिक शहरासह जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्याकडे ग्राहक येतात, त्यांच्या गाड्यांना पसंती देतात आणि पसंती करून एकदा आलेलं गिऱ्हाईक त्यांच्या दुकानातून परत जात नाही, ही त्यांची खास वैशिष्ट्य आहे। म्हणून या माऊली शॉपला माझ्या छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। माऊली बाईक मॉलचे संचालक दिनेश जाधव यांनी सांगितले की नवीन गाड्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता आम्ही ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्तम क्वालिटीच्या गाड्या उपलब्ध करून देत आहोत। तसेच नागरिकांनी एकदा मॉलला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले। तर आपलं नाशिकमध्ये सातपूरमध्ये ध्रुवनगरला शॉपचं आजच ओपनिंग झालं आहे। अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताने आपण ओपनिंग केलं आहे माननीय करण भाऊ गायकर यांच्या हस्ते। तर आपण भरपूरशा गाड्या पाहिल्या असतील नवीनमध्ये, तर काहींचं बजेट नाही आहे, पण प्रत्येकाच्या गरीबाला गाडी गेली पाहिजे अशा हिशोबाने आम्ही जुन्या गाड्यांचं शॉप हे 5वं शॉप टाकलेलं आहे। तर 5व्या शॉपवरती सेकंड गाड्यांवरती आपण लोनही सुविधा उपलब्ध केलेली आहे। तर ध्रुवनगरमध्ये आपलं शॉप चालू झालेलं आहे। लवकरात लवकर अजून दुसरीकडेही आपले लवकर शॉप चालू होतील। तर मी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देतो की तुम्ही या गाडी घेण्यासाठी आपल्याकडं सर्वात स्वस्त आणि मस्त गाड्या मिळतात, तर येत जा। हे जुन्या गाड्यांचं मॉल म्हणजे काय संकल्पना आहे, काय ग्राहकांना काय याच्या माध्यमातून काय आपल्याला भरपूरशा ग्राहकांना नवीन गाडी घेणं होत नाही, तर वाजवी एकदम कमीत कमी दरामध्ये आपण त्यांना जुनी गाडी मिळवून देतोय आणि तेही चांगल्या प्रतीची गाडी चांगल्या किमतीमध्ये, एकदम कमीत कमी किमतीमध्ये, आणि बजेट नसेल तर 4-5 हजार डाऊन पेमेंटवरती ही गाडी आपण अवेलेबल करून देतोय। हेच माऊली बाईकने नाशिकमध्ये चालू केलेलं आहे। हे दुसरं शॉप माऊलीचं नाशिकमध्ये, अदर 3 शॉप आपले नाशिकच्या बाहेर आहेत। तर तेही शॉप आपले असेच प्रतिसाद एकदम जोरात आहे
असंच आपलं नगरमध्ये एक दुसरं शॉप चालू होते लवकरात लवकर, तर तिथंही तुम्ही अशीच पसंती द्या. नाशिकला आलो होतो, याच्या आधी एकदा आलो होतो आणि त्याच्यानंतर आता आलोय. शब्दाला मान देऊन आलो. इतकी गडबड होती, पण भाऊचं कामच असं आहे ना, भाऊ डायरेक्ट कोणी येऊ इथं, त्याच्या किती पैसे असो त्याला गाडी देणार म्हणजे देणार, असा विषय काहीतरी. अमोल भाऊ, दिनेश भाऊ त्यांनी मला बोलवलं होतं. त्यांनी काय नाव माऊली बाईक मॉल म्हणून नाशिकमध्ये शाखा सुरू केलेली 5 नंबरची. तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की संपर्क करा. धन्यवाद. तर मित्रांनो, ट्रेंड चालू आहे कमवायचा. दादांची 5वी शाखा आहे, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन सर्वात पहिले. आणि तुम्ही पण भेट द्या आपल्या ध्रुवनगरला. माऊली बाईक मोतीवाला कॉलेज जवळच आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, कष्ट करणं ओके, पण ते कष्ट पुढे नेणं हे अजून ओके. त्यामुळं कष्ट कधी थांबवू नका. आता 5वी आहे, आमची अशी इच्छा आहे की 1000 तरी झालं पाहिजे. आता तुम्हाला सर्वांना माहीत झालेले ध्रुवनगरला माऊली बाईक म्हणून एकदम जबरदस्त ओपन झालेले आहे. तर इथं एकदम ह्या भावात म्हणजे बाईक्स मिळणार आहे. तर कोणाला लागलं तर इथं तुम्ही अवश्य भेट द्या. जसे आपले दिनेश भाऊ आणि आपले भाऊंनी एकदम जबरदस्त सुंदर प्रकारे भव्य दिव्य ओपन केलेले आहे. तर कोणालाही बाईक्स लागले तर ह्या भावात भेटणार आहे. जसं अक्षय भाऊ बोलले नाशिकच्या गावात या भावात तो सेम विषय तर राहणार आहे. तर एकदा अवश्य भेटा. आणि हो, रेटचा तर काहीच विषय नाही भाई, तर तुम्ही एकदा येऊन बघा, कर होणार एकदम कर तर नक्कीच. आणि दिनेश भाऊ तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. दादा तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन, खूप सुंदर प्रकारे. तर नक्की विजिट द्या. चलो, धन्यवाद. नाशिकसह राज्यभरातून ग्राहक माऊली बाईक मॉलकडे आकर्षित होत असून त्यांच्या गाड्यांना मोठी पसंती मिळत आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान गाड्यांच्या खरेदीवर आकर्षक सवलती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम निश्चित महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.